नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांना धुलीवंदनच्या शुभेच्छा. आज धुलीवंदनचा दिवस असला तरी सुद्धा आजच्या दिवसाचं एक दुसरं वेगळं एक महत्त्व म्हणजे आज चंद्रग्रहण आहे. आज फाल्गुन शुद्ध पौर्णिमा, मंगळवार दिनांक 3 मार्च 2026, पूर्वा नक्षत्र आहे, सिंह राशीत चंद्र आहे आणि आज चंद्रग्रहण होतंय. आता भारतामध्ये हे चंद्रग्रहण जे आहे ते खंडग्रास दिसणार आहे. प्रस्तोदित चंद्र आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे आणि तोही अगदी थोडा वेळ दिसणार आहे. काही ठिकाणी 5 मिनिटं दिसेल, काही ठिकाणी 4 मिनिटं दिसेल, काही कुठे 6-7 मिनिटं दिसेल. तर प्रस्तोदित हे ग्रहण आहे त्याला खंडग्रास चंद्रग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार आहे. तर मध्य पूर्व आशियामध्ये युरोप, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशामध्ये ते खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. आता आपल्याकडं अगदीच 5 मिनिटच दिसणार असल्यामुळं आपला सातारा जिल्हा किंवा कराडचा जर विचार केला तर 6:41ला चंद्रोदय होणार आहे आणि 6:46ला संध्याकाळी ग्रहणाचा मोक्ष आहे. म्हणजे आपल्याकडे 5 मिनिटच ग्रहण दिसणार आहे. त्याच्यामुळं वेद पाळलेच पाहिजेत असंही काही नाही आहे. आता पंचांगानं, दाते पंचांगाने दिलेलं आहे की सकाळी 11 पासून ते ग्रहण मोक्षापर्यंत वेद पाळा. आणि दुसरं रोईकर पंचांग आहे जे आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये आपण जास्त करून वापरतो. तर त्याने सांगितलंय की अगदी अल्प वेळ दिसणार असल्यामुळं ग्रहणाचे वेद नाही पाळले तरी चालतील. पण तरी सुद्धा जे काय गर्भवती स्त्रियांना ग्रहणाचं जास्ती विशेष महत्त्व असतं त्यांनी किमान सकाळी 11 पासून ग्रहण मोक्षापर्यंत पाळावं. अगदीच नाही झालं तर दुपारी 3 पासून संध्याकाळी 6 वाजून 46 मिनिटं किंवा 48 मिनिटापर्यंत हे ग्रहणाचे वेद पाळावे. आता या ठिकाणी आपण दुसराही विचार करतो की हे ग्रहण कोणत्या राशींना शुभ आहे, कोणत्या राशींना अशुभ आहे. तर हा विचार केला तर मिथुन, तुला, वृश्चिक आणि मीन या राशींना याची शुभ फलं मिळणार आहे आणि मेष, कर्क, धनु आणि कुंभ या राशींना मिश्र फल आहे. वृषभ, सिंह, कन्या, मकर या राशींना अनिष्ट फल मिळणार आहे. तर ज्यांना अनिष्ट फळ आहे त्यांनी हे ग्रहण बघू नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रहण काळात मध्ये जप, दान, धर्म, देवपूजा इत्यादी कर्म आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलेली आहेत. तर ही कर्म ह्या ग्रहण काळात मध्ये करायची आहेत. धन्यवाद. तर अशाच पद्धतीनं आम्ही आमच्या चॅनलवरून वेगवेगळ्या प्रकारची माहिती, धार्मिक माहिती, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध विषयांच्यावरती या ठिकाणी आम्ही माहिती प्रसिद्ध करत असतो. तरी विविध प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.